घातलेला आहे। आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल चव्हाण साहेब, अविनाश राणेजी, सुनीता वैदी, सर्व खरं म्हणजे आमच्या जीवन होतं की साहेब येतील की नाही येतील, कारण का पुतळा नवीन करायची संकल्पना केली होती। आपले या पुतळा बनवलेला आहे, तो पुतळा आमचे श्याम सारंग म्हणून आहे, त्यांनी बनवलेला होता। आता त्यांचे जे नातू मांजरेकर म्हणून गणेश मांजरेकर यांनी आता आपला हा पुतळा 20 फुटाचा बनवायचा घेतलेला आहे। तो 20 फुट म्हणजे ह्या जे समोर मेट्रो दिसते त्याच्यापेक्षा उंच पुतळा होणार आहे, याची सुरुवात झालेली आहे। परंतु काही विरोधक जे आहेत ते बोलतात की खाली नारळ फोडलाय, पुढे काय झालं नाही, अरे तुमच्यासारखं नाहीये, तुम्ही महाराजांच्या पोटाला हार घालायचं। आज पुण्यवान हाताने आज छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातलेला आहे। ते बोलतात, ते करून दाखवतात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, म्हणून बोलणार आणि खाली बोलतच ना, काम काय करू नका। परंतु आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अख्ख्या मुंबईमध्ये जे पुतळा मोठा नाही आहे, त्याच्यापेक्षा मोठा पुतळा आम्ही या सरकारमध्ये बसवणार आहोत। तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही बसवणार आहोत। तरी सर्वांनी याची लस घ्यायला पाहिजे। आम्ही बोलतो आणि ते करून दाखवतो, तुमच्यासारखे थापा मारत नाहीये। आज शिंदे साहेब आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी साहेबांना विनंती करतो, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व सर्व लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपण त्या जन्मदिवसाला आपण सर्व शुभेच्छा
या शिवजन्मोत्सवापर्यंत शुभेच्छा द्याव्या. घे महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानतो आणि तमाम उपस्थित शिवभक्त शिवप्रेमींना मनापासून शुभेच्छा देतो. आणि उद्या म्हणजे आता शिवजयंती सुरू झालेली आहे. शिवजयंतीच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. एवढी रात्री उशिरापर्यंत आपण इथे उपस्थित आहात आणि म्हणून शिवाजी महाराजांसाठी आणि म्हणून मी या विभागाचे लोकप्रिय आमदार तुकाराम काटे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपले खासदार राहुल शेवाळेजी यांचे मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनाच मनापासून शुभेच्छा. खरं म्हणजे मगाशी तुकारामजी आपण सांगितलं की या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची त्या मेट्रोच्या पेक्षा थोडी उंच. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शिवाजी महाराजांनी केलेलं काम आहे ते आपल्याला माहित आहे की कसं येतं. पाठीमागे प्रोग्रेसवर केलंय. गडकोट किल्ले कसे बांधले, त्या गडकोट किल्ले बांधले त्यावेळेस त्याच्यावर तोफा कशा नेल्या, त्या किल्ल्यावर पाणी कसं आलं, तेव्हा तो आर्किटेक्चर इंजिनिअरिंग खर्च करणार आहे. आणि म्हणून कुशल संघटक कुशल प्रशासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती होती. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असा शिवाजी महाराजांचा दरारा होता. आणि म्हणून त्यांच्या कामाच्या कार्याच्या उत्तुंग भरारीप्रमाणे तुकारामजी मी सकाळी महापालिका आयुक्तांना सांगून या पुतळ्याचं काम लगेच चालू करायला लावतो. आणि बोलून होत नाही, घरात बसून होत नाही, त्याला रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. तुम्हाला सांगतो की जे बोलतो ते करून दाखवतो. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून गेले 2.5 वर्ष आपण या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये काम केलं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलंय. तर लाडक्या बहिणी पण आहेत, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळे आहेत. आणि म्हणून तुम्ही ते या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी या महायुतीला जे प्रचंड यश दिलं, अगदी सगळ्यांचा साथ धुवा उडून टाकला, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद मी या ठिकाणी देतो. आपले आभार मानतो. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वराज्य आणलं, स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण पूजन करतो. आणि त्यांचं पूजन केल्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो. ही परंपरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आपण गेले अनेक वर्ष करतोय. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आता पण कोणीतरी आले ना प्रेरणा मी काय ठेवणार की नाही तिकडे. आणि म्हणून जे आता ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचंही स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहे
12 गडकोट किल्ले युनेस्को मध्ये आपले 12 गडकोट किल्ल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता समुद्रा पलीकडे पोहोचले. गेल्या वर्षी मी रशियामध्ये आपले शिकायला गेलेले मेडिकलचे स्टुडंट विद्यार्थी डॉक्टर त्यांनी तिकडे शिवजयंती साजरी केली आणि इथून मी त्यांना फोनवरून व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा दिल्या. आता उद्या त्यांनाही शुभेच्छा देणार आहे. आणि जपानमध्ये 8 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे. कुठं? जपानला. आणि आपली शिवजयंती आग्र्याला होते. लाल महालमध्ये जिथे शिवाजी महाराजांना स्थापित केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराज स्वाभिमान काय ते दाखवून दिलं होतं. दिवाणी आऊन या सभागृहामध्ये शिवजयंतीला मी 2 वर्ष गेलो आणि त्याचबरोबर हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या मराठा बटालियनने लष्कराने त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी तिथं पुतळा उभा केलाय. त्याला लोकार्पण करायला मला बोलावलं होतं. मी तिथेही गेलो होतो आणि त्या शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघू शकत नाही, ही संकल्पना त्यांनी मांडली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 8वावा रूप, त्यांचा 8वावा पुतळा साता समुद्रा पलीकडे त्यांची कीर्ती केली आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून उद्या सकाळी शिवनेरीवर त्यांच्या जन्मस्थळावर त्यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये शिवजयंती साजरी करायला आज तुमचा एकनाथ शिंदे जाणार आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची शिवजयंती सगळ्यात मला वाटतं अगोदर सुरू होते नाही का. आपण ही पण परंपरा मोठी आहे. शरद भाऊ आचार्य यांनी चालू केली. आपण इतिहास आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक काम तुम्ही केलंय. आणि म्हणूनच तुकारामने तुम्हाला या सर्व विधानसभेतल्या लोकांनी निवडून दिलं, आमदार बनवलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची उंची मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं काम लवकर सुरू होईल. बोलतात त्यांना बोलू द्या, आपण आपलं काम करत राहू. बोलून 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 त्यांचा कार्यक्रम करेक्ट होत चाललाय. आरोपाने उत्तर नाही, आरोपाला कामातून उत्तर द्यायचं आपण. आणि त्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला हवं. खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो खाली शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देण्यात येईल. सुनीताताई वैद्य यांना देखील पुष्पगुच्छ. गणेश समोर समोर समित महोदय हे आलेले त्यांचं या ठिकाणी कांतेसाहेब स्वागत करत आहेत. समृद्धी आणि गणेश कांते यांना विनंती करतो की आपण शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचं. त्याचबरोबर सुनीताताई वैद्य यांना देखील पुष्पगुच्छ देत आहे. त्याला बंद रस्ता खाली करायचा आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झाला. सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. ओके.